बाळांनो, आज तुम्ही आपल्या श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलेला आहात. कसं वाटतंय तुम्हाला? छान. आपण शिबिरामध्ये होतो त्या ठिकाणी सगळी व्यवस्था योग्य होती, पण तुम्हाला देखील नक्की वारकरी शिक्षण संस्था असते कशी, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मांडणी असते ते पाहण्याकरता आज आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहोत. निश्चित तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला थोडंफार आगळं वेगळं जाणत असेल. जरी आपल्या घरासारखं या ठिकाणी अतिशय सुव्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी नसल्या तरी पण अध्यात्माने कार्य असणाऱ्या सर्व गोष्टींची वस्तूंची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. केले ना? आता राहिला प्रश्न तुम्हाला जाणण्याचं कारण. फक्त तिथं आपली व्यवस्था व्हावी म्हणून आणलेलं नाही, तिथं व्यवस्था झाली असते तरी जाण्याचं कारण काय की इथं राहणारे विद्यार्थी कसे शिकतात, त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, 4-5 वॉशरूम असणाऱ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी स्वतःला कसं तडजोड करून आपल्याला आपल्या गोष्टी रेग्युलर करतात याची तुम्हाला माहिती मिळाली. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही फक्त मी तर बरोबर वेळ लागला फक्त 1.25 तासामध्ये जवळपास 77-78 मुलींनी इथं सगळं त्यांचं उरकलेलं आहे. सोपं काय, घरामध्ये जर नेलं आपले पाहुणे किती वेळ लावते तो 10 वाजेपर्यंत उठतच नाही, माहिती आपल्या सगळ्यांना. पण इथं आल्यानंतर तुम्ही किती लवकर उठला, सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे केल्या. यातून फक्त मला तुम्हाला एकच सांगायचे, तुमच्याही जीवनामध्ये असे काही कार्यक्रम येतील की ज्यांना तुम्हाला स्वतः लीड करायचं, स्वतः नेतृत्व करायचे, स्वतः त्या कार्यक्रमांना पुढे घेऊन जायचे. मग त्या ठिकाणी अंधारी सण साधनं कमी असते. सण साधनं म्हणजे काय, आपल्याला जे भांडवल असतं किंवा आपल्या पाशी जे काही साहित्य असतं ते कमी असतं, तुमच्याजवळ अलोट असा समाज असतो. त्यावेळेस तुम्ही असं म्हणायचं का अरे माझ्याकडे हेच नाही तेच नाही मग मी कसं करणार, असं म्हणायचं का नाही. छत्रपती शिवाजी स्वराज्य असताना त्याच्याकडे खूप सारे सैन्य होतं का, शस्त्रास्त्र होते का, नाही. छत्रपती तरी स्वराज्य रचत ना. तुम्ही ज्या ठिकाणी आजपासून सुरुवात करता तिथून इतिहास रचू शकता, पण मनामध्ये काय पाहिजे, सकारात्मकता. काय पाहिजे मनामध्ये? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर तुमच्या काही असेल तर तुम्हाला या विश्वामध्ये काहीच अशक्य नाही. पण जर आपल्या मनामध्ये धाकधूक असेल, आपल्या मनामध्ये जर नकारात्मक विचार असतील आणि आपल्या सोबती जर आळशी मुलं असतील, तर आपण आळशी मित्र असतील, तर आपण जीवनात कोणतं मोठं कार्य करू शकतो का? नाही. म्हणून आपलं एक मैत्री चांगली ठेवायची. जी मुलगी जास्त सारखी जिकडे तिथं असंच आहे, तिथं तसंच आहे, हेच आहे तेच आहे, जी जास्त तक्रार करणार, कोणत्या पण गोष्टीची जास्त कंप्लेंट करणार, त्यांच्यासोबत मैत्री करायची का? तिथं जाय तिथं तक्रार, तिथं जाय तिथं नावं ठेवत आपल्यासोबत मैत्री करायची.